आपली मुंबईमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। मिठी नदी रुंदीकरण आणि खोलीकरणाचं काम मे 2012 पर्यंत पूर्ण केलं जाईल असं आश्वासन सरकारनं विधान परिषदेत दिलंय। प्रश्नोत्तराच्या तासात यासंबंधी आमदार किरण पावसकर, विनोद तावडे यांनी प्रश्न उपस्थित केला होता। मिठी नदीतला गाळ जाणीवपूर्वक काठावर ठेवल्याचा आरोप विरोधकांनी केला। त्यावर सचिव दर्जाचा अधिकारी नेमून चौकशी केली जाईल, तसंच संबंधितांवर कारवाई केली जाईल असंही नगरविकास मंत्र्यांनी सांगितलंय। तर मिठी नदीच्या खोलीकरणाचं काम 83% पूर्ण झाल्याचा दावा सरकारनं केलाय। आपण विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे मे 2012 पर्यंत आम्ही हे काम 100% पूर्ण करू अशा प्रकारे प्रशासन सांगतंय। त्याच्यामध्ये 3 वर्षामध्ये हे काम हे जवळजवळ 83% पूर्ण झाले। तसाच गाळ साचतोय, तसंच ऑइल माफियांचं तिथे अतिक्रमण आहे, भंगारवाल्यांचं अतिक्रमण आहे आणि MMRDने त्यावर 1200 कोटी वगैरे खर्च करून आम्ही काय करतो असं म्हणतात BMC तसं झालेलं नाही। त्यामुळे दुर्दैवाने पुन्हा मुंबई या मिठीच्या विळख्यात आहे आणि जर असा मोठा पाऊस पडला तर पुन्हा मुंबईची तीच अवस्था 2005 सालसारखी होईल। आपली मुंबईमध्ये इथेच थांबूयात। नमस्कार।